नमस्कार मंडळी, तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाच असेल की जर एक न्यूक्लिअर बॉम्ब शहरावर पडला तर काय होईल. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवात करू या व्हिडिओला. कल्पना करा, सकाळचे 9 वाजलेत, शहर शांत आहे. लोक ऑफिसला जाण्याच्या तयारीत आहेत. शाळकरी मुले बूट घालतात. एक जण कटिंगचा चहा घेतो. कुठे ट्रॅफिकचा हॉर्न वाजत आहे. आणि तेव्हाच आकाशात एक तेजस्वी प्रकाश चमकतो. 0.1 सेकंदात आकाश स्प्लिट झाल्यासारखं वाटतं. बॉम्ब पडतो. एक प्रचंड फायरबॉल तयार होतो आणि त्याचं तापमान 10 मिलियन डिग्री सेल्सिअस एवढा असतो. शहराच्या मध्यभागातलं सगळं काही, घर, झाडं, माणसं वाफ होऊन नाहीसं होतं. काहीच शिल्लक राहत नाही. शक्यतो शरीरावरचं मांस, कपडे, केस सगळे पेटतात. 10 किलोमीटर अंतरावर असलेल्यांनाही सेकंड डिग्री बर्न्स होतात. पण तिथपर्यंत उरलेल्यांना जगण्याचा अजिबात फायदा नाही, कारण लगेच शॉकवेव्ह येते. 600 ते 800 किलोमीटर पर हवर वेगाची शॉकवेव्ह. गाड्या हवेत उडतात. बिल्डिंग्स कोसळतात. खिडक्यांचे काचेचे तुकडे मिसाईलसारखे शरीरात घुसतात. लोक उडतात आणि काही सेकंदात एक संपूर्ण भाग जमिनीवर फ्लॅट होतो. आणि तरीही शेवट होत नाही. त्यानंतर मशरूम क्लाउड उठतो. 40,000 फुटावर त्यातून एक रेडिओ ॲक्टिव्ह ॲसेस हवेत मिसळतात. ही धूळ श्वासातून शरीरात जाते, पाण्यात मिसळते, शेतीत मिसळते आणि माणसाच्या आत मृत्यू रुजतो. काही तासात लोक उलट्या, डोकेदुखी, रक्तस्राव यांनी त्रस्त होतात. रेडिएशन पॉइझनिंग सुरू झाले आणि याला इलाज नाही. लोक सबवे बेसमेंटमध्ये लपतात, एकमेकांसाठी नाही तर स्वतःसाठी. डॉक्टर्स मरतात, हॉस्पिटल्स बंद, नेटवर्क बंद, पाणी नाही आणि अन्न सडलेलं. जे वाचले तेही हळूहळू हरवतात, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या. मग येतो सर्व्हायव्हल सिंड्रोम. गिल्ट, भीती, विवेक हरवलेले डोळे. जे वाचतात ते स्वतःलाच मारू लागतात. माणूस पण संपतं. यात ॲड होतो न्यूक्लिअर विंटर. आकाशात रेडिओ ॲक्टिव्ह धूळ असते. सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही. तापमान खाली जातं. पाऊस थांबतो. शेती उगवत नाही. संपूर्ण इकोसिस्टम कोलमडतो. माशांमध्ये म्युटेशन्स. गर्भवती स्त्रियांना डिफेक्टिव्ह बाळं जन्म घेतात, पण इम्युनिटी नाही. मानवजातीचं फ्युचरचं विकृत होतं. शहर नाहीसं झालंय. आता शहराच्या जागी आहे एक राखेचा डोंगर, रस झालेल्या घड्याळ, धुळीत गाडलेलं फोटो आणि सायलेन्स. 30 वर्षांनी तिथं कोणीच राहत नाही. फक्त गव्हर्नमेंट साईन असतात. रेडिएशन झोन कीप्ड आउट असं लिहिलेलं असतं. यात कोणीही जिंकलं नाही. कोणताही देश महान ठरला नाही. फक्त एक निष्प्राण पृथ्वी शिल्लक राहिली. आणि म्हणून न्यूक्लिअर पॉवर ज्ञानासाठी हवी, घमंडासाठी नाही. तिचा उपयोग समजूतदारपणासाठी करा, नाहीतर समज उरायचीच नाही. गोंधळ अनलिमिटेडच्या माध्यमातून सांगतोय, युद्धात विजय होत नाही, फक्त माणसंच मरतात. यावर तुमचं मत कमेंट करा. तुमच्या सुरक्षेसाठी सरकारने काय उपाययोजना केली पाहिजे. आणि या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला कळली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्यांना, नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुन्हा एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.